हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, दिवसाची सुरुवात तर खूप छान अशी झाली होती, पण आज अचानक स्टॉपने सुट्टी घेतली आणि ते घरी आहेत. तर त्यांचा आराम वगैरे झालेला आहे. तर भरपूर सारे मला कामं पण आहेत. काही माझ्या मैत्रिणींनी भाज्या वगैरे दिलेल्या आहेत, तर त्यातसुद्धा मला नीट करायच्या आहेत. आणि आज संध्याकाळी तुमच्यासोबत शेअर करेल की मी फिश करी कशी बनवणार आहे. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फिश फ्राय केलेले कसे करते ते तुम्हाला दिसलं असेल, पण रात्री एवढा वेळ नव्हता, ते खूप उशीर राहिले. मग त्यातलेच मी फिश थोडीशी ठेवले होते, म्हणजे उद्या करता येतील. तर आज मी ते फिश बनवणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर इथे बघा, झाडाला खूप छान फूल आलं होतं, तर ते उमलायला लागलं होतं. तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. जसं मी पहिलं फूल तोडलं नाही, तसं हे सुद्धा फूल तोडणार नाही. आणि इथे बघा, मग अंश आला होता स्कूलमधनं. अंशचे पप्पा म्हटले काहीतरी खायला करतीस का वाईट चटपटं. तर म्हटलं ठीक आहे, चला. तर मग स्माइली वगैरे हे होतं, तर म्हटलं हे देऊ का तोडून. तर म्हटलं ठीक आहे, चालतंय, दे तोडून. मग हे असं कधीतरी खायला खूप छान वाटतं. आणि बाहेर कसं पावसाचं वातावरण आहे, त्यामुळं असं चटपटं काहीतरी खाऊ वाटतं. हे बघा काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्यामध्ये चीज असतं आणि खूप छान असं टेस्टी लागतं. सॉसबरोबर खायचं. छोटी मुलं तर खूप आवडीने खातात, मोठीसुद्धा खाऊ शकतात. आणि हे बघा स्माइली, खूप छान अशी स्माइली. ह्या स्माइलीसारखीच तुम्ही माझ्या कमेंटमध्ये नक्की स्माइली करून जावा एक. कारण माझे व्हिडिओ तुम्ही बघता पण काही कमेंट करत नाही, मग एक अशी छानशी एक स्माइली करून जावा. आणि हे बघा असं हेल्दी आहे, छोटी मुलंसुद्धा आवडीने खातात आणि खूप असं ते त्यांच्यासाठी हेल्दी आहे. म्हणजे बटाट्याचं आहे, कारण पूर्ण प्रोटीन त्यामधनं भेटतं. छोटी मुलं खूप आवडीने खातात, कारण ह्याची चवसुद्धा खूप वेगळी लागते. नक्की आणून बघा आणि एकदा ट्राय करा. इथे बघा, मग मी अंशच्या पप्पांना खायला दिलं होतं. ह्यांचं खाणं कमी आणि टी व्ही जास्त बघणं चाललं होतं. इथं बघा अंशच्या काही ॲक्टिव्हिटीज चालल्या होत्या, कारण तो नुसतं त्या मग कडं बघून तिकडं टी व्ही पाहणं दोघांचं चाललं होतं. आणि बघा दोघांचे सेम चेहरे दिसतात, सेमच दिसतात ना. तर या दोघांचं सेम टी व्ही पाहण्याचं वगैरे चाललं होतं. आणि मग मी त्यांना हळूच म्हणलं इकडे बघा बरं. मग कुठं पाहिलं तर मग त्या दोघांना कळलं की मी त्यांचा व्हिडिओ काढते. तर हे बघा, रोजच आमचं असं असतं सेम, की टी व्ही पाहता पाहता खाणं वगैरे चाललेलं असतं. आणि टी व्हीमध्ये कार्टून लावले होते, त्यामुळं त्यांना दोघांना असं सिरियसली बघत होते आणि हसतसुद्धा होते. त्यानंतर बघा, मी जसं की म्हटलं, माझ्या मैत्रिणींनी गावाकडून काही भाज्या वगैरे आणल्या होत्या आणि त्या दोघींनीसुद्धा दिल्या होत्या. एकीने शापूची भाजी दिली होती आणि एकीने भेंडीची भाजी दिली होती. तर म्हटलं चला आता हे प्लॅस्टिकच्या पिशवीत जास्त वेळ ठेवला तर खराब होऊन जाईल. आणि शापूची भाजी तिने गावावरून आणली होती, कारण आता कसं झालं आहे, पाऊस भरपूर पडतो आहे, त्यामुळं मग हे अशा भाज्या लगेचच नीट केल्या तर खूप छान राहतात. नाहीतर ह्या पुन्हा अशा खराब व्हायला लागतात, कारण सडल्यागत होतात. जशी की शापूची भाजी, मेथीची भाजी, पालकची भाजी, ह्या भरपूर दिवस राहिल्या की सडल्यागत होतात, त्यामुळे त्यांना लगेच साफ केलं तर खूप छान होतात. आणि भेंडी पण म्हटलं चला फ्रीजमध्ये लगेच ठेवून देऊया, म्हणून मग फ्रीजमध्ये जे भांडं असतं त्यामध्ये ठेवण्यासाठी मग मी ते घेतलं आणि म्हणलं ह्याच्यामध्ये ठेवा. पण आधी ठेवलं तर ते बसलेच नाहीत. म्हणलं हे असं ठेवून काहीच उपयोगाचं नाही. मग पुन्हा खाली काढले आणि पुन्हा एक 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 असं ठेवून मग व्यवस्थित ठेवले. म्हटलं उद्या किंवा परवा असं 2 दिवसात भेंडीची भाजी करून टाकावी, कारण मग ही खराब पण होऊन जाते जास्त दिवस. कारण आता कसं पावसामुळं भाज्या पण खूप भिजल्या जातात आणि त्या लवकरच खराब होतात. तर म्हणून मग लगेचच असं प्लॅस्टिकच्या पिशवीतनं साईडला काढून ठेवले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा, प्लॅस्टिकच्या पिशवीत जर भाज्या ठेवल्या फ्रीजमध्ये तर त्या जास्त दिवस राहतात की नाही राहत, का अशा ओपनमध्ये ठेवल्यावरती राहतात. कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला तसे डबे घ्यायचे आहेत. तर ते डबे चांगले का हे असे चांगले, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जी शापूची भाजी आहे तर ही पण म्हटलं लगेच साफ करून ठेवावी, कारण शापूच्या भाजीला खूपच वेळ लागतो. तर मग एवढा मोठा ब्लॉग नाही शेअर करणार. छान अशी भाजी नीट केली आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिली. आणि त्यानंतर ना, कारण भाजीला खूप वेळ लागला असता, म्हणून म्हटलं लय मोठा ब्लॉग झाला असता, म्हणून म्हटलं की नको आपला तो ब्लॉग बनवायला. म्हणून तुम्हाला दाखवली फक्त भाजी, भेंडी वगैरे. खूप छान अशी गावाकडून आणतात आणि देतात सुद्धा. तर खूप छान अशा मैत्रिणी सुद्धा आहेत आणि खूप हेल्प सुद्धा करतात. आता जर कोणता ब्लॉग बनवायचा म्हटला तरी सुद्धा सांगत असतात की हे अशा पद्धतीने बनवते, तसं बनव. म्हणजे माझ्यासोबतच्या ज्या मैत्रिणी आहेत ना, तर भरपूर साऱ्या अशा मला हेल्पफुल आहेत की भरपूर सारे हेल्प करतात. तर चला, तर आज संध्याकाळी बघा मी मासे बनवणार आहे. त्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कशी रेसिपी बनवते.
तर चला, आज अंश चप्पा घरी आहेत, तर भरपूर सारे अशी एक्स्ट्राची सुद्धा कामं आहेत. ते झोपलेले आहेत, आराम करतायत, पण माझंच चाललेलं आहे. कारण घरी आहेत तर अंशला वाईट थोडंफार लक्ष देतात किंवा त्याला आणणं वगैरे, तर त्यामुळे मी बाकीची एक्स्ट्राची कामं करते. चला मग भेटूयात आपण संध्याकाळी. इथे बघा, भाजी करण्यासाठी मी टोमॅटो, आलं लसूण, कांदा, थोडं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेले आहे. जसं आपण मटणाचं वाटण काढतो, जसं चिकनची भाजी पातळ रस्सा बनवतो, तसे सेम हे पण भाजीला वाटण घ्यायचं आणि पूर्ण असं तेलामध्ये परतून घ्यायचं. जसं की मी आत्ता ह्यामध्ये तेल होतं कालचंच थोडंसं राहिलेलं, तर तेच तेल थोडंसं ठेवलं आणि त्याच तेलामध्ये कांदे, आलं लसूण, कांदा वगैरे सगळं असं परतून घेतलं. सगळं म्हणजे मी टोमॅटो वगैरे सुद्धा टाकून त्यामध्ये छान असं परतून घेते. तर बघ, कांदा आणि खोबरं चांगलं भाजून निघाल्यानंतर, चांगलं लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि टोमॅटोसुद्धा टाकून घ्यायचं आणि ते सुद्धा खूप छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर त्याला थोडंसं झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करून ठेवायचा आणि ते थंड होईस्तोपर्यंत म्हणलं चला तर आपण मग भात शिजायला टाकूया. तांदूळ त्यासाठी धुईला घेतलं. अर्धी वाटी भरपूर होता मला, मी ह्या अंदाजेच माझे किती 3 मुठी अशा, आणि तेवढं आम्हाला पुरेसं होतं. कारण अंश जास्त भात खात नाहीत आणि मी आणि अंशचं तरी थोडंफार खाणं होतं, त्यामुळे जास्त काही भात लागत नाही. तर मग धुवून म्हणलं ते ठेवावं. तोपर्यंत जे कांदा लसूण वगैरे जे भाजून ठेवलं होतं ते थंड होईल, म्हणजे मिक्सरमधनं बारीक करता येईल. आणि ते बघा, साईडलाच मी कोथिंबीर चिरून ठेवली होती आणि जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मासे ते सुद्धा बाहेर काढून ठेवले होते. फ्रीजमधनं थोड्या वेळ काढून ठेवायचं, म्हणजे अर्धा 1 तास तरी बाहेर काढून ठेवायचं, कारण फ्रीजमध्ये भरपूर थंड झालेलं असतं. त्यामुळं थोडा वेळ बाहेर आपल्या वातावरणात सुद्धा काढून ठेवायचं, म्हणजे भाजी टाकायच्या वेळेस खूप छान असं त्याचं पाणी सुटतं. जे आपण कांदा टोमॅटो वगैरे ते भाजून ठेवलं होतं ते थंड झालं होतं, तर मग मिक्सरमध्ये भांड्यामध्ये काढून घेतलं आणि जी कोथिंबीर साईडला काढून ठेवली होती ती सुद्धा घेतली. म्हणजे जिरं मोहरी त्यासाठी मी एकत्र करून ठेवलं होतं ते हेच, कारण जिरी मोहरी ह्या मिक्सरमधनं खूप काही ठराविक भाज्यांमध्ये आपण टाकतो, तर ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेते. कारण जिरीची आणि मोहरीची सेपरेट पूड न ठेवता अशी एकत्र ठेवते. आणि जर मासे वगैरे असं काही इत्यादी बरेच प्रकार असतात भाजीचे, त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकतो, त्या टायमाला मी अशी मिक्सरमधनं छान अशी बारीक करून घेते. ते बघा, मासे जसं की मी म्हटलं फ्रीजमधनं काढून ठेवायचं, म्हणजे छान असं पाणी सुटतं. आणि ते भात साईडला लावला होता आणि इथेच बघा कढई गरम करायला ठेवली होती. तर म्हटलं चला आता आपण भाजी शिजायला टाकूया. त्या अगोदर जिरी मोहरी थोडीशी टाकली, तडतडून दिली. त्यानंतर थोडीशी हळद, जे घरातले मसाले आहेत आपण जे घरात यूज करतो, जसे की मी तुम्हाला मसाले माझे दाखवले आहेत, त्यातले थोडे सगळे मसाले टाकले. आणि त्यानंतर जे मी आत्ता वाटण वाटलं होतं भाजीसाठी, तर ते पूर्ण असं तेलामध्ये पूर्ण असं परतून घ्यायचं. खूप छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं शिजवून द्यायचं. आणि मार्केटमध्ये फिश फ्राय मसाला किंवा फिश करी मसाला असे भरपूर असे मसाले भेटतात. तसाच मी त्यातला एक मसाला आणला होता. आणि साईडलाच बघा पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं, कारण थंड पाणी शक्यतो आपण बऱ्याच भाज्यांमध्ये थंड पाणी होतो, पण आहे ना त्या पूर्ण असं सेट व्हायला पूर्ण वेळ लागतो. मग
आणि चवसुद्धा खूप वेगळी लागते. जर आपण भाजी बनवत असेल किंवा चिकनची भाजी, मटनची भाजी किंवा फिशची भाजी, त्या टायमिंगला साईडला पनीरची भाजी, तर त्या टायमिंगला साईडलाच असं गरम पाणी करायला ठेवायचं आणि ह्या भाजीमध्ये गरम पाणी ओतायचं. म्हणजे ते पूर्ण असं टेम्परेचर खूप छान सेट होतं आणि भाजीची टेस्टसुद्धा खूप वेगळी लागते. इथं बघा, जसं की मार्केटमध्ये बरेच प्रकारचे मसाले भेटतात, तसा हा मालवणी मसाला आहे. सेम कोकणातली चव देतो. तर हा मसाला आम्ही दरवेळेस फिश बनवते त्यावेळेस हा मसाला यूज करत असते. खूप छान अशी त्याची टेस्टसुद्धा आहे, जसं की आपण कोकणातलीच भाजी खातो. आणि सेम तसंच फील करण्यासाठीच कोकणातल्या भाजीगतच भाजी बनवायची, असंच ह्या भाजीमधून तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही ज्यावेळेस बनवताल त्यावेळेस अशीच भाजी बनवा आणि नक्की कमेंट करून सांगा की सेम अशीच भाजी बनवली ना अशी टेस्ट झाली. तर बघा, जसं की आता मी भाजी सगळ्या मसाले परतून घेतलं होतं आणि गरम पाणी त्यामध्ये ओतलं. जसं तुम्हाला हवं आहे तेवढी, म्हणजे जेवढं भाजीचं रस्सा करायचा त्याप्रमाणे रस्सासाठी गरम पाणी करायचं आणि तेच पूर्ण ओतायचं. जसे आपण मासे ठेवले होते साईडला, तेच ज्यावेळेस भाजी उकळते त्यामध्ये सोडून द्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं. थोड्या वेळ छान असे वाफवून द्यायचे आणि शिजल्यानंतर शिजत आल्यावरती थोडंसं आमसूल टाकायचं. जसं की आमसूल नसेल तर चिंच जरी टाकली तरी छान होती. आंबट थोडंसं म्हणजे चवीला खूप छान लागतं. जर नसेल तरी चालेल, ऑप्शनल आहे. तुमच्याकडं आमसूल असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. पण आमसूल टाकलं तर सेम कोकणची जशी भाजी खातो आपण हॉटेलमध्ये सेम तशी टेस्ट लागते. तर बघा, अशा पद्धतीने बनवते मी मासे. जसे की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं की मी कसे मासे फ्राय करते, म्हणजे जसे की आपण तळलेले मासे. तर तसे मी कालच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत ते शेअर केले आणि आजच्या ब्लॉगमध्ये हा रस्सा. तर ह्याच्याबरोबर तुम्ही बाजरीची भाकरी सुद्धा खाऊ शकता किंवा राईस सुद्धा खाऊ शकता. मी तर बाजरीची भाकरी खाते, पण आयन्स चपाती खातात. तर आता मला चपाती सुद्धा करायची आहे आणि आयन्सला क्लासला सोडले तर ते घेऊन येतात. मग अशी मी क्लासला सोडून आली, येतानाच तो जो मसाला होता मालवणी, तो मसाला घेऊन आली होती मी. तर म्हटलं खूप मोठा ब्लॉग होतो मग नाही का, त्यामुळं मग छोटे छोटे ब्लॉग बनवावे, तर म्हटलं पण व्यवस्थित बनवावेत म्हणून एक्स्ट्राचं काय मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं नाहीये. तर बघा, सकाळी जसं की माझ्या मैत्रिणीने दिलं होतं शापूची भाजी वगैरे, ते सुद्धा मी एवढं मोठं म्हणलेले मोठा ब्लॉग होईल म्हणून थोडंच तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर केलेलं आहे. तर बघा, असा होता माझा आजचा दिवस आणि आज तर आयन्सच्या घरी होते, त्यामुळे एक्स्ट्राची भरपूर सारी कामं पण होती आणि मेन म्हणजे मला ब्लॉग भरपूर सारे एडिट करायचे होते. सॉरी बरं का, कालच्या ब्लॉगमध्ये काय झालंय, कालच्या किंवा परवा दिवशीच्या ब्लॉगमध्ये बघा की त्याचा निम्मा जो व्हिडिओ आहे तो दिसतच नाहीये. काय झालं, डाउनलोडला ठेवला होता आणि त्यावेळेस तो व्हिडिओ कसं काय झालं काय माहिती, अचानक मी पण पाहिलं नाही, कारण यूट्यूबचं आहे की पुन्हा आपण आपले व्हिडिओ पाहिले तर त्याचे वॉच टाईम तो दाखवत नाही. म्हणून मी एकदा अपलोड केल्यावरती व्हिडिओ बघत नाही. पण माझी एक मैत्रीण आहे कोमल, तर तिने मला सांगितलं की तो निम्मा व्हिडिओ अपलोड म्हणजे नीट व्यवस्थित मी दिसत नाही आहे, आवाज येतोय पण मी दिसत नाही, तर तो इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो म्हणून तसं झालं असेल. तर जाऊ द्या, असो होतात चुका. भरपूर चुकांमधून मी भरपूर गोष्टी शिकलेल्या आहे. आता ह्या स्टेपला जे आहे तर भरपूर चुकांमधून आहे. पहिलं सुद्धा एक माझं चॅनल होतं, ते सुद्धा बंद झालं. त्याच्यातून मग मी पुन्हा ह्या चॅनलवरती भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकलेल्या आहेत. अशाच हळूहळू एक एक गोष्टी शिकत आहे. तर तुम्ही मला सपोर्ट केला तर माझं सुद्धा भरपूर छान असं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज वगैरे होईल आणि अनेक चेंजेस सुद्धा होऊ शकतील. जसे की व्हिडिओमध्ये जसे तुम्हाला आता हळूहळू एक एक व्हिडिओमध्ये चेंजेस दिसतात, तसे
आणि कसे वाटतात माझे ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने मासे वगैरे बनवता का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कशी वाटली माझी साधी सोपी रेसिपी ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही पण असेच खुश राहा, आनंदी राहा, मजेत राहा. चला तर मग.